शरद पवार पुन्हा एकदा तुतारी फुंकणार आहेत आणि यावेळी ही फक्त सभाभेटींची मालिका नाही तर एक पूर्ण राजकीय पुनरागमनाचा प्लॅन आहे। कारण ज्यांना वाटत होतं की पवार आता थांबणार, विश्रांती घेणार, ते सगळे अंदाज पवारांनी पुन्हा एकदा चुकीचे ठरवले आहेत। राज्यसभेवर पुनरागमन, दिल्लीत स्पष्ट भूमिका आणि आता थेट मैदानात उतरण्याची तयारी। म्हणजेच 86व्या वर्षीही पवार अजूनही गेम मध्ये आहेत आणि फक्त गेम मध्ये नाहीत तर गेम सेट करण्याच्या मूड मध्ये आहेत। आणि म्हणूनच आता पवार महाराष्ट्र दौऱ्यावर उतरणार आहेत आणि या दौऱ्याची सुरुवात कुठून होणार आहे तर थेट पुणे जिल्ह्यातून, म्हणजेच अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातून। हा निर्णय साधा नाही, हा पूर्णपणे राजकीय संदेश देणारा आहे। कारण कधी काळी पुणे जिल्हा हा शरद पवारांचा गड मानला जायचा, पण राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर चित्र पूर्णपणे बदललं। संघटना विभागली, कार्यकर्ते दोन गटात गेले आणि अजित पवार गटाने पुण्यात मजबूत पकड निर्माण केली। म्हणजेच जिथे एकेकाळी शरद पवारांची पूर्ण सत्ता होती तिथेच आता त्यांना पुन्हा जमिनीपासून सुरुवात करावी लागते। आणि म्हणूनच पवारांनी पहिला डाव पुण्यात टाकला आहे। कारण राजकारणात एक नियम असतो, जो आपला गड परत जिंकतो तोच पुढचं युद्ध जिंकतो। पण हा दौरा फक्त राजकीय सभा घेण्यासाठी नाहीये। माहिती अशी आहे की पवार थेट ग्रामीण भागात जाणार आहेत, गावोगावी जाणार आहेत, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, कार्यकर्त्यांशी समोरासमोर संवाद साधणार, म्हणजेच ग्राउंड लेवलवर कनेक्ट परत बिल्ड करण्याचा प्रयत्न करणार। कारण पवारांना माहिती आहे की मोठे निर्णय, मोठे गठबंधन, मोठ्या घोषणा या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं असतं ते कार्यकर्त्यांचं मन जिंकणं, आणि तेच सध्या त्यांचा फोकस आहे। वन टू वन चर्चा, स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेणं, कार्यकर्त्यांच्या नाराजीला ऍड्रेस करणं आणि नव्या जोमाने पक्ष उभा करणं, म्हणजेच ही एक प्रकारची शांत पण प्रभावी रणनीती आहे। आणि इथेच पवारांचा अनुभव कामाला येतो। कारण 86व्या वर्षी एखादा नेता मैदानात उतरतो याचा अर्थ फक्त राजकारण नाही तर डिटर्मिनेशन असतं। आणि पवारांनी आयुष्यभर काय केलंय तर संकटातून संधी निर्माण केली आहे। पण इथे एक मोठा पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट समजून घ्यायला हवा। सध्या राज्यात पुढची मोठी निवडणूक लगेच नाहीये, म्हणजे सगळ्या पक्षांकडे वेळ आहे। भाजप बूथ लेवलवर काम करतंय, कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देतंय, निवडणुकीपूर्वी तयारी करतंय, शिंदे गट संघटना मजबूत करत आहे, पदाधिकारी बदलतोय, कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह ठेवतोय, म्हणजे सगळेच पक्ष ग्राउंड वर्क करत आहेत। आणि अशा वेळी पवारांनीही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजेच ते वेट अँड वॉच मध्ये नाही तर अटॅक मोड मध्ये आले आहेत। आता इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पवारांचा हा दौरा किती प्रभावी ठरेल। कारण ग्राउंड रियालिटी अशी आहे की पुणे जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादीची पकड सध्या मजबूत आहे। स्थानिक नेते, कार्यकर्ते, सगळा सेटअप मोठ्या प्रमाणावर त्यांच्या बाजूला आहे। म्हणजे शरद पवारांसाठी हा सोपा लढा नाही। त्यांना फक्त सभा घेऊन चालणार नाही तर लोकांना पुन्हा विश्वासात घ्यावं लागेल, कार्यकर्त्यांना परत आपल्या बाजूला वळवावं लागेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अजूनही रिलेव्हन्स टिकवून ठेवली आहे हे सिद्ध करावं लागेल। आणि म्हणूनच हा दौरा सिंबॉलिक पेक्षा प्रॅक्टिकल जास्त आहे। कारण जर पवार पुण्यात पुन्हा पकड निर्माण करू शकले तर त्याचा मजबूत परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ शकतो, आणि जर नाही तर विरोधक नरेटिव्ह सेट करतील की पवारांची ताकद कमी झाली आहे। आता इथे अजून एक मसालेदार अँगल, जर शरद पवार पुण्यात आक्रमक झाले तर थेट भिडंत होणार आहे। शरद पवार विरुद्ध सुनेत्रा पवार, एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला सत्ता, एका बाजूला जुना जनधार, दुसऱ्या बाजूला नवीन राजकीय गणित। आणि ही लढत फक्त पुण्यापुरती मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटू शकतात। कारण कार्यकर्त्यांना सुद्धा आता एक क्लिअर सिग्नल मिळणार आहे कोणत्या पवारांसोबत जायचं, आणि अशा वेळी लॉयल्टी शिफ्ट झाली तर मोठे राजकीय बदल घडू शकतात। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आता पूर्णपणे थंडावलेली आहे। म्हणजेच दोन्ही बाजूंनी आपल्या ताकदीवर खेळण्याचा निर्णय घेतला आहे, आणि त्यामुळेच ही लढाई आणखी थेट आणि तीव्र होणार आहे। आणि म्हणूनच पवारांचा हा दौरा म्हणजे फक्त संघटना वाढवण्याचा कार्यक्रम नाही तर एक पॉलिटिकल शो ऑफ स्ट्रेंथ आहे, एक संदेश आहे। आणि अजूनही पवार संपलेले नाहीत। आणि आता शेवटचा मोठा अनालिसिस, जर शरद पवारांनी पुण्यातून मोमेंटम तयार केला तर ते पुन्हा किंग मेकर नाही तर किंग बनण्याच्या दिशेने चालू शकतात। आणि जर हा मोमेंटम आला नाही तर त्यांचा प्रभाव मर्यादित राहू शकतो। म्हणजेच स्टेक्स खूप मोठे आहेत, आणि म्हणून ही फक्त राजकीय यात्रा नाही, ही आहे गड परत मिळवण्याची लढाई। आणि राजकारणात गड जिंकला की सत्ता दूर नसते। आणि आता बघायचं एवढंच की शरद पवारांची ही तुतारी महाराष्ट्रात पुन्हा जोरात वाजणार की आज हा आवाज मर्यादितच राहणार, याचं उत्तर पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होणार आहे। तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा। आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा।